श्री राधे राधे. हरे कृष्णा. हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राम राया, वंदन से तुझ्या पाया. आता ही काया तुझीच असे, तुझा म्हणून जीने. माझे काहीच न राहणे, राम नाम वाहने. सदा श्वासोश्वासी तुझ्या चरणी माझे ध्यान. असो तुझेच अनुसंधान, मान सन्मान मृत्तिके समान. भासोत मजला राम नामी चित्त असो, तुझेच नाम हृदयी ठसो. अंतर्यामी तूच बसो, अयोध्येच्या देवा. मन माझे समराहो, सुख दुःख समान पाहो. चिंतेचे ओझे न वाहो, ते बिचारे कधीही. रामा अनुमती तुझी घेतो, मूळ कथेकडे जातो. लेखनी हाती देतो, देवा तुझ्या. मागिले अध्यायी नवल झाले, दुःखाचे ते मेघ गेले. समाधानाचे सिंचन केले तुकारामाच्या मनी. पत्नीचा वियोग गेला, प्रारंभिले साधनेला. सत्पुरुष जीवनी आला, विंचू बाबा म्हणून. सर्व भासू लागले मिथ्य, आत्मा शोधी अंतिम सत्य. सहवास लाभला नित्य, विंचू बाबांचा. दोघातील वाढला स्नेहभाव, चर्चेचे रंगले डाव. अध्यात्म विषय साव, एकची असे. अशाच एका भेटी, प्रश्न आला ओठी. म्हणे तुका अहो जगजेठी, सद्गुरु कोणा म्हणावे. विंचू बाबा लागले बोलून, रहस्य ते लागले खोलू. तुका लागला डोलू, मनामध्ये आनंदे. सद्गुरूची लक्षणे सांगतो, एक तुका लक्ष मागतो. जो पैशाच्या मागे लागतो, तो ना सद्गुरु म्हणावा. काळी विद्या करी, पोट आपुले भरी. जो ना भक्ता तारी, तो न सद्गुरु म्हणावा. भोवती जमली गर्दी, श्रद्धेचा नाही दर्दी. नुसतीच भगवी वर्दी, तो न सद्गुरु म्हणावा. अघोरी विद्या अंगी, भलते सलते सांगी. सत्पुरुषा पुढे टाकी नांगी, तो न सद्गुरु म्हणावा. भक्तास ज्याचे भय, बोलायची नाही सोय. स्तुती करिता खुश होय, तो न सद्गुरु म्हणावा. जी भक्ताची माय, इतरांसाठी कष्टी होय. दयेची जी साय, तोच सद्गुरु म्हणावा. असे जयांचे अंतकरण, पाहताच होई दुःख हरण. चुकवी जन्म मरण, तोच सद्गुरु म्हणावा. दिव्य जयांची कांती, पाहताच लाभे शांती. दर्शन मात्रे उडे भ्रांती, तोच सद्गुरु म्हणावा. साधा जयाचा वेश, इच्छेचा ना लवलेश. साधनेचे जे उन्मेष, तोच सद्गुरु म्हणावा. सद्गुरूंची ही लक्षणे ऐकली, विंचू बाबांवर नजर टाकली. तनु तुकारामाची वाकली, तयान पुढे. अनुग्रहासाठी मात्र, तुका कष्टला दिन रात्र. समय येताच कृपा पात्र, झाला विंचू बाबांचा. विंचू बाबा आसनस्थ झाले, समोरी तुकारामा बसवले. नेत्र मिटण्यास बदले प्रसन्न चित्ते. तुकारामे लाविले ध्यान, पद्मासनाची मुद्रा छान. क्षणात हरपले त्याचे भान, सद्गुरु कृपे. सद्गुरूंनी मस्तकी ठेवला हात, खास घडली ही बात. विचार स्थिर झाले आत तुकारामाच्या. शुद्ध त्याची हरपली, रंध्र रंध्र झिरपली. अमृत थाळी ओरपली, तयाने सद्गुरु कृपे. सद्गुरु कानाजवळी गेले, गुरुमंत्र वदते झाले. आनंदाचे उधाण आले, शिष्य तुकारामास. शिष्याने नेत्र उघडले, अनोखे दिव्य घडले. नील तेज जे दिसले, सद्गुरु भवती.
पाहुनी ती दिव्य प्रभा उमगला साधनेचा गाभा जैसा नक्षत्री रमण उभा गगनात सद्गुरूंनी सावध केले स्वतःवद ते झाले एक आता भले गुह्य हे सांगतो संसार असार आहे जगात जीव गुंततो पाहे भ्रमर जैसा भुंग्यात राहे मकरंदाच्या ओढीने संसार सारम भुजगेंद्रहारम सत्य ही उक्ती त्रिवारम अवघे अस्ति असारम हेची सत्य संसार से मोठा भुजंग दुरुणी वाटे रंगारंग अखेर अवघे बेरंग हेची जाणा पूर्वजीवनात नको पाहू पूर्व इतिहासात नको जाऊ प्रपंचामध्ये नको येऊ इथून पुढे स्त्रियांपासून दूर राहा प्रत्येक कृती देवाला वाहा चिंता येथेच कर स्वाहा येथे सर्व निर्व्याज उपासना करा भुकेल्यांचे पोट भरा बाबांनी हा मंत्र करा दिला तुकारामास एकांतात साधना करा गाजा वाजा नाही बरा निर्व्याज उपासना हाच खरा अध्यात्माचा मार्ग असे उभार अध्यात्माच्या गुड्या बांध साधनेच्या माड्या मोडी समाजाच्या वाईट खोड्या साधनेने तुझ्या उपदेशाने सद्गतीत झाला तुका अमृतात नाहला नेत्राश्रूंना पूर आला अत्यानंदाने बाबा वदले नीट ऐक गुरु मंत्र हा नवा जन्म अनेक मागील सर्व फेक दूर आता नाव तुझे काढून घेतो नवीन नाम या देहास देतो आहे ते घेऊन जातो तुझ्या जवळीचे रामाचा दिला उच्चार कृष्णाचा दिला आचार हरले जणू विचार आजपासूनी तुझ्या देहावर आता देवाचा ताबा आजपासून तू हरे कृष्ण बाबा तुझ्या विचारांचा गाभा अनोखा असेल गोष्ट वदतो एक लक्षात ठेवणेक हीच मोठी मेख साधनेची असे शिष्याने शिष्यन राहावे अखेरी गुरुपदी जावे सद्गुरूंचे सूक्त गावे स्वमुखे आपुल्या शिष्याची ही गती सद्गुरु स्वयं देखती आत्मानंदे नाचती वेडे पिसे होनिया सद्गुरु शांत झाले हरे कृष्ण बाबा तृप्त केले आत्मानुसंधानात नेले क्षणार्धात नाथपंथाची दीक्षा दिली भस्म त्रिपुंड स्वयं लाविली तनु ती पावन केली हरे कृष्ण बाबांची जो भस्म धारण करी स्वये आदिनाथ तया शरीरी कृपा सदैव उरी सद्गुरु वदती त्रिपुंडी म्हणजे तीन रेषा अनेक या विषयी असे भाषा नाना देवतांचा वास प्रत्यक्षा सद्गुरु वदती पहिली रेषा अकार दुसरी तसे उकार तिसरी तवसे मकार ओंकाराचा 18 पगड जाती त्रिपुंडी घेऊ शकती लाभतयाचे किती किती सद्गुरु वदती भस्म म्हणजे राख आहे ते प्रतीक क्षणभंगुरतेचे पाहे नाशवंत सर्व राहे शिकवण देतसे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन जगदीश त्रिपुंडीत विशेष सदैव राहतसे भस्म महिमा श्रवण केला ज्ञानाचा तो कोश आला हरे कृष्ण म्हणती भला भला दैव लाभ झाला असे शंकराची साक्ष पुढे दिली प्रत्यक्ष गळा घातले रुद्राक्ष आपुल्या हस्ते रुद्राक्षाची महती विंचू बाबा स्वयं वदती लाभते किती किती स्वमुखे सांगतसे श्वसन रोग दूर होई हृदय पीडा निघून जाई रक्तदाबाची घाई नियंत्रित होतसे त्रिमुखी रुद्राक्षाचे जलसेवन नित्य अनिद्रा घालवी हे सत्य सुवर्णकांती प्रतीत रुद्राक्ष मदलेपणे होतसे सर्पदंश होई बरा रुद्राक्ष त्रिफळा मदाने खरा दम्यावरील होरा रुद्राक्ष किसमिस अडोळसा असे सद्गुरु जो बोलिला
प्रत्यक्ष आयुर्वेद खोलिला, त्रिवेणी संगम तो केला, साधना योग आयुर्वेदे. सद्गुरूंनी जे ज्ञान दिले, अंतरचक्षु खुले केले, तुकारामाचे हरे कृष्ण बाबा झाले सद्गुरु कृपे. साष्टांग नमस्कार केला, तुम्ही स्वीकारले मला, रिथ माझ्या जीवनाला तुम्हीच दिला असे. सद्गुरूंनी आशीर्वाद प्रदान केला, मोलाचा जो संदेश दिला, म्हणती शब्द शब्दाला ध्यान देई. मी संन्यस्त आहे, सदैव माझी फिरस्ती राहे, सदैव गाव नवा पाहे, हेची जाण. सतत मी जवळी नाही, तरी तू अभ्यासात राही, आयुर्वेदातही समरूप होई स्वयं अध्ययने. मी अजान आहे, मार्गदर्शक मला कोण राहे, अभ्यास माझा कोण पाहे, हरे कृष्ण पुसती. योग्य समय येईल, ईश कृपा होईल, चिंता तुझी जाईल, सद्गुरु वदती. सद्गुरूंची भाषा जणू दगडावरची रेषा, प्रत्यक्ष जगदीशा ते आमंत्रिती. हरे कृष्ण बिनवती हे पहा, सद्गुरु तुम्ही कोठेही राहा, पण चिंता माझी वहा, कासवी दृष्टी. शिष्याचा विनय पाहिला, सद्गुरु प्रसन्न राहिला, मस्तकी हस्त वाहिला, प्रेम भावे. गुरुमंत्राचा फक्त कर गजर, क्षणात होईल हजर, लवते ना लवते नजर, सद्गुरु बोलती. सद्गुरु तीर्थयात्री गेले, अभ्यासास उधाण आले, बाबा करते झाले ओंकार प्राणायाम. ब्रह्ममूर्ती उठावे, जटेश्वर मंदिर गाठावे, देवास भेटावे प्रसन्न चित्ते. थोडेच दिवस गेले, देवाने नवल केले, योगाचार्यांशी भेटवले अभ्यासास. सद्गुरु शब्द खरा झाला, मोठा सत्पुरुष भेटला, योग अभ्यास आरंभिला तयांच्या संगे. कुशाग्र होण्या बुद्धी, शरीराची व्हावी शुद्धी, तरच लाभे योगसिद्धी, योग पुरुष वदती. शिकला पाहिजे हठयोग, धोती पोती नवली योग, अखेरी साधेल खंडयोग सहजची. षटकर्म म्हणजे 6, शुद्धी क्रिया ह्या पहा, विषारी द्रव्यास स्वहा हे करीती. या अभ्यासे मिळतो जोम, शुद्ध होती रोम रोम, जणू शरीरातील होम केलाची पाहिजे. स्वच्छ कापडाची पट्टी केली, मुखा वाटे आत नेली, पुन्हा बाहेर काढली, हा दोती योग. पोटातील आतडे गोळा केले, ओकून परातीत काढले, स्वच्छ करून आत घेतले, हा पोती योग. आपुले पोट आत नेले, आतडे ते स्थिर केले, लयबद्ध गोल फिरवले, हा नवली योग. असाध्य ते साध्य झाले, अभ्यासास उधाण आले, हरे कृष्ण बाबा योगमय झाले सद्गुरु कृपे. योगाभ्यासास जोडी, लागली वनस्पती शास्त्राची गोडी, चढवली एक माडी अभ्यासाची. वनस्पतींचे गुण पहावे, औषधी घटक अभ्यासावे, संग्रही ठेवावे नानाविध. तुळस कोरपड शेवंती, वनस्पती त्या किती किती, गुळवेल ब्राह्मी घेण्याप्रती भ्रमंती करीतसे.